फायनली झाला बाबा शेवट. तर विषय असा आहे की आज आहे आमची भात जोडणी. जोडायला जायच्या आधी म्हटलं काहीतरी खाऊन जाऊ. आई म्हणली थांब पोहे बनवते खाऊन जा. तिला म्हटलं कामावर असताना पोहे खाऊन खाऊन कंटाळा आलाय. थांब गावाला असताना लहानपणीचा माझा आवडता नाश्ता बनवतो. काय करायचं, रात्रीची शिळी नाचण्याची भाकरी घ्यायची. ताजी नाही पाहिजे, शिळीच पाहिजे. मग चुलीच्या निखाऱ्यांवर मस्त दोन्ही साईडनं भाजून घ्यायची. मस्त कडक कडक होते. मग खायची तिला चाद बुडून. एक नंबर लागत होती. मग लालपरी काढली आणि निघालो शेताकडे. आप्पा सकाळी लवकर शेताकडे गेलो होतं. त्यांची ऍक्टिव्हा रोडला दिसली, मग तिथेच लालपरी लावली आणि पोचलो खळ्यावर. तर आप्पानी सुरुवात केलीच होती. मग मी पण डोक्याला टावेल गुंडाळा आणि झालो रेडी. काम चालू करणार तेवढ्यात आप्पा म्हणले की मामी आणि आजी येणार आहेत, त्यांना घेऊन ये. मग निघालो त्यांना घ्यायला. पोचलो बघतो तर 4 जणी होत्या. आता म्हटलं 2 राऊंड मारल्याशिवाय काय पर्याय नाही. मग शेवटी सगळ्यांना पोचून मी पण खळ्यावर पोचलो. मग लागलो सगळे कामाला. बघता बघता निम्म बाज जोडून झालं होतं. पण खळ्यामध्ये सावली नसल्यामुळं उन्हानं काय सुचत नव्हतं. म्हणून थोडा वेळ आराम केला आणि पुन्हा कामाला सुरुवात केली. आता काय थोडंच राहिलं होतं, पण उन्हाचा तडका लईच वाढला होता. म्हटलं झऱ्यावर जाऊ, थोडं गार पाणी पिलं की बरं वाटेल. मग गेलो, पाणी पिलं तवा कुठं जीवा जीवाला. थोडं तोंडावर पण पाणी मारलं, मग बरं वाटायला लागलं. आता म्हटलं एक शेवटचा झटका करून टाकू. बघा हे मुठभर धान्य पिकवायला किती मेहनत लागते, म्हणून अन्न वाया घालू नका. असो शेवट मग देवाला भात मागितलं. आई पण जेवण घेऊन आली होती. मग निघालो सगळी जेवायला. आईनं मस्त घेवड्याची आमटी आणि वांग बटाट्याची भाजी बनवली होती. सगळी सोबत बसून मस्त पोटभर जेवलो. पण त्या उन्हाच्या तडक्यामुळे अजून काही जेवायला बरं वाटत नव्हतं. आता म्हटलं याच्यावर एकच उपाय. आता कुठं बरं वाटायला लागलं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करून जावा. धन्यवाद.